नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या यूट्यूब चॅनल गीताज ज्ञानमध्ये. म्हाडा मुंबई मंडळाच्या 2030 घरांची लॉटरी जाहीर झाली असून त्याकरिता आवश्यक असणारे कागदपत्रांची माहिती आज आम्ही देणार आहोत. आपल्याला मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID ची नोंदणी करणे आवश्यक आहे, कारण OTP आणि लॉटरीशी संबंधित माहिती आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर SMS द्वारे पाठवली जाईल आणि नोंदणीकृत ईमेल खात्यावर OTP आणि लॉटरी संबंधित माहिती ईमेलद्वारे पाठवली जाईल. आधार कार्ड. नोंदणी दरम्यान आधार कार्डच्या दोन्ही बाजूच्या स्पष्ट इमेजेस आपल्याला अपलोड करायचे आहेत. विवाहित असल्यास जोडीदाराचे आधार कार्ड देखील आपल्याला अपलोड करायचे आहे. पॅन कार्ड. नोंदणी दरम्यान पॅन कार्डची स्पष्ट आणि वाचनीय इमेज आपल्याला अपलोड करायची आहे. विवाहित असल्यास जोडीदाराचे पॅन कार्ड देखील आपल्याला अपलोड करायचे आहे. अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाइल सर्टिफिकेट हे गेल्या 5 वर्षात जानेवारी 2018 नंतर जारी केले गेलेले असले पाहिजे आणि त्याच्याकडे महा ऑनलाईन आणि महा IT बारकोड असणे आवश्यक आहे. अधिवास प्रमाणपत्र नसल्यास आपलं सरकार किंवा जवळच्या महा ई सेवा केंद्रात अर्ज करा. नोंदणी फॉर्मवर अर्ज ID क्रमांक नोंद करणे आवश्यक आहे आणि म्हाडा लॉटरीसाठी आपण पुढे जाऊ शकता. अट अशी आहे की तुम्ही विजेते म्हणून आल्यास म्हाडाच्या घराचा ताबा घेण्यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाइल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे. इन्कम प्रूफ करता आपण ITR ची कॉपी सुद्धा जोडू शकता. फायनान्शियल इयर 2023-24 ची ITR कॉपी अपलोड करा. ITR कॉपीच्या जागी सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16 अपलोड करणे अवैध मानले जाईल. विवाहित असल्यास जोडीदारासाठी फायनान्शियल इयर 2023-24 ची ITR कॉपी देखील अपलोड करावी लागणार आहे. जर आपल्याकडे ITR नसेल तर उत्पन्नाचा पुरावा म्हणून आपण उत्पन्न प्रमाणपत्रासाठी तहसीलदार किंवा महा ई सेवा केंद्र प्रमाणित उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करा. त्यात महा ऑनलाईन महा IT बारकोड असावा. जर आपण आरक्षणामध्ये येत असाल तर आपल्याला वैध जात प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. जर आपण विशेष श्रेणीमध्ये अर्ज करणार असाल तरी आपल्याला वैध प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. आपल्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या बँक खात्याच्या तपशिलामध्ये बँकेचे नाव, बँकेची शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड, MICR क्रमांक योग्य असल्याची व सदर बँक खाते बंद नसल्याची खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून अनामत रक्कम भरणा व परतावा करणे सोयीचे होईल. विधानसभेच्या निवडणुकीमुळे मुंबई म्हाडा सोडत थोडी अडचणीत आलेली आहे, कारण आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि आपल्याला अर्ज भरण्यासाठी केवळ 26 दिवसांचाच कालावधी मिळत आहे. सोडतीसाठी अनेक प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात. ही कागदपत्रे जमा करण्यासाठी इच्छुकांना काही निश्चित कालावधी लागतो. जुन्या सोडत प्रक्रियेनुसार सोडतीत विजेते ठरल्यानंतर काही कागदपत्रे जमा करावी लागत होती, मात्र आता सोडतीपूर्वीच अर्जदारांची पात्रता निश्चित करून पात्र अर्जदारांनाच सोडतीत समाविष्ट केले जात आहे. त्यामुळे पात्रता निश्चितीसाठी लागणारी कागदपत्रे अर्ज भरतानाच सादर करणे बंधनकारक आहे. कागदपत्रांची जमवाजमव करणे क्रमप्राप्त झाले आहे. अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेसाठी हा कालावधी कमी आहे. या लॉटरीचा कालावधी पाहता आपण लवकरात लवकर कागदपत्रांची तयारी करून ठेवावी. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.